सोमवारी दुपारी ठाणे सत्र न्यायालयात आरोपी रवी वर्मा याला न्यायालयात हजर करण्यात आलं। यावेळी न्यायालयात आलेल्या युक्तिवादात सरकारी वकिलांनी आरोपीला पोलीस कोठडीची मागणी करत तो ज्या ठिकाणी काम करत होता त्या ठिकाणी घटनास्थळी भेट देण्याचं काम आणखीन तपास शिल्लक असून त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांची त्याबाबत चौकशी करायची असल्याचं सांगत न्यायमूर्तींनी 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तर दुसरीकडे बचाव पक्षाचे वकील गिरासे आणि शिंदे यांनी मात्र सदर प्रकरणात कुठल्याही पद्धतीत सबळ पुरावे नसताना आरोपी रवी वर्मा याला फसवण्याचा प्रकार दिसत आहे। न्यायालयामध्ये कुठलाही सबळ पुरावा दिला नाही। शिंदे आणि गिरासे म्हणाले की कुठल्याही पद्धतीचा ठोस असा पुरावा न्यायालयात सादर करण्यात आलेला नसल्याचं सांगत त्याच्याकडे सापडलेल्या निळ्या डायरीत मात्र त्याला उद्या कुठे कामाला जायचंय, कुणाकडे जायचंय याबाबतच्या नोंदी डायरीत सापडल्यात। तर त्याच्या खात्यावर मोठ्या प्रमाणावर पैसे आल्याच्या दाव्यावर बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितलं की त्याच्या खात्यावर फक्त त्याच्या भाचीसाठी 2000 रुपयांची रक्कम ही तिला खाऊसाठी प्रीती नावाच्या मुलीनं पाठवल्याचं समोर आलं। बचाव पक्षाच्या वकिलांचं म्हणणं आहे की सदर प्रकरणांमध्ये रवींद्र वर्मा याला अडकवण्यात येतंय। तो मूळचा भारतीय असून कायम भारतातच वास्तव्यास आहे। त्याचप्रमाणे त्यानं आतापर्यंत असं कुठल्याही पद्धतीनं देशद्रोही कृत्य केलं नसून या प्रकरणात त्याला काही गोष्टींचा सांगावा करत अडकवण्यात येत असल्याचं म्हणणं आरोपी वकिलांनी केलंय। मला मागच्या तारखेला अरेस्ट डायरेक्ट दाखवलं गेलं की 35A ची नोटीस न देताही मला डायरेक्ट अरेस्ट केलं आहे। तरीही आम्ही तपासाला अजूनपर्यंत सहकार्य करतोय। जी माझ्याकडे डायरी होती, जे काही होतं मी तपासाला सर्व दिलेलं आहे। आणि जी डायरी होती डायरीत मी काय नमूद करायचो की जो दुसऱ्या दिवशीचं माझं काम काय या गोष्टी मी नमूद केलेल्या आहेत। त्याच्यात असं काही की बाबा काही वेगळ्या गोष्टी आहेत की ज्या देशहितासाठी मी एक्सपोज करतोय किंवा काय करतोय असं कुठलंही नव्हतं त्याच्यात। आता काय पैशाची देवाणघेवाण झाली का? नाही नाही, पैशांचं काहीच नाही, पैशांचं कुठलंही नाही। हे फक्त पोलीस कस्टडी वाढवण्यासाठीच हा सर्व प्रयत्न चाललेला आहे, बाकी काहीच नाही आहे। आज मागच्या तारखेला व्हाईट सॅम्पल घेण्यासाठी पोलीस कस्टडी वाढवून घेतली होती। आजच्या तारखेला व्हाईट सॅम्पल घेतला गेला। आजच्या तारखेला म्हणतायत की परत आम्हाला पैशांची काय देवाणघेवाण झालेली का, तो तपासाचा विषय आहे। आफ्टर चार्जशीट त्या गोष्टी सर्व समोरच येतील। पण आता पोलीस कस्टडीची गरज काय आहे? मी काय भारतातच जन्मलेलो आहे, माझं पूर्ण फॅमिली भारतात जन्मलेली आहे, मी कुठला देशद्रोह करून बसलेलो आहे? गुगल पे मार्फत त्या पैशाची देवाण झाली आहे का? सरकारी तपास यंत्रणेकडे नाही, आतापर्यंत न्यायालयासमोर कुठला दस्तावेज सबळ पुरावा कुठलाही आणलेला नाही सर, कुठलाही नाही। मी तेच म्हणलो की CDR आणा, की हा नंबर पाकिस्तानचा आहे, हा नंबर इकडचा आहे, काहीच नाही। मागच्या तारखेला माझं त्याच बेसवर आर्ग्युमेंट झालं। कुठलीही गोष्ट तपासाला समोर आणलेली नाही आहे। गुगल मार्फत त्या पैसे देण्यात आले का? त्याला आमिष दाखवून कुठल्या काय गोष्टी समोर आल्या? तेच हनी ट्रॅप जो झाला ना तो ह्याच गोष्टीवरनं झाला की तुझ्या घरी कोण कोण राहतं, बच्चू राहतं, तर तिने तो नंबर मला पैशांची कुठं गरज नव्हती, 2000 माझ्या अकाउंटला टाकलेत, माझ्या आरोपीच्या अकाउंटला टाकले। त्या गोष्टीचं प्राचीला खाऊ पाहिजे म्हणून, प्राचीला खाऊ पाहिजे म्हणून ह्या तुझ्या अकाउंटला असू दे म्हणून। आणि माझी कडकडीची विनंती, युवा वर्गाला कडकडीची विनंती अशी आहे की यांनी फेसबुकला कुठलीही रिक्वेस्ट आली, कुठलंही काही आलं तर लगेच ॲक्सेप्ट नका करू। हाच असाच हनी ट्रॅप एखाद्याच्या जीवाशी आणि पूर्ण करिअरशी खेळतोय आणि कुटुंबाला वाईट अवस्थेत नेणारी ही गोष्ट होते। त्यासाठी कुठलाही अवेअरनेस स्वतःसाठी असू द्या। जर कधी तुम्हाला असं वाटलंच की आपण हनी ट्रॅप होतोय, 1930 हा पोलीस हेल्पलाईन नंबर आहे, लगेच त्यांना कळवा। पण अशा गोष्टींना बळी पडू नका। माझ्या मॅडम हिंदी